जेव्हा हे को पेरेंटिंग वर्क होत असतं तेव्हा ते मूल माझ्याकडे परत आल्यानंतर त्याला ना थोडासा ऍडजस्ट व्हायला वेळ द्यायचा असतो. माझ्याकडे सिंगल पेरेंटिंग करणारे पालक जेव्हा सेशन्सला आणि गायडन्सला येतात तेव्हा ते म्हणतात तिकडून आला ना की फुल बिघडलेला असतो किंवा तिकडून आली ना की फुल गणलेली असते. तर गणली नाहीये ती, तिला पण त्या ट्रान्झिशनला वेळ हवाय. केली ना मजा, चला आता बसा अभ्यासाला. सो आर यू ट्राइंग टू मेक इट फील गिल्टी फॉर द चाइल्ड और आर यू फीलिंग गिल्टी फॉर नॉट बिंग एबल टू गिव्ह दॅट जॉय टू द चाइल्ड. पण आपल्या चाइल्डच्या पेरेंटिंगच्या बाबतीतले हे नॉन निगोशिएबल्स आहेत. ह्या 10 गोष्टी आहेत ज्यातल्या 5 गोष्टी तू करणं चूज करतोस किंवा करतेस, 5 गोष्टी मी चूज करतो किंवा करते. दॅट इज ॲब्सोल्युटली ओके. ते मूल कोण चूक आणि कोण बरोबर ह्याचा निर्णय आत्ता घेणार नाहीये. तर मुला मुलींच्या समोर एकमेकांबद्दल बोलणं आपण ॲब्सोल्युटली अवॉइड करायला पाहिजे. मान्य आहे तुमचं पटत नाही, महिन्यातनं एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही तिघांनी एकत्र करा. कारण माझ्यासाठी हे दोघंही एकत्र येऊ शकतात म्हणजे मी महत्वाचा आहे यांच्यासाठी. हे कुठेतरी तो अश्युरन्स मुलांना टाइम टू टाइम मिळणं ही गोष्ट महत्वाची असते.